ओके. नमस्कार. जनतेचा बुलंद आवाज, पत्रकार रजनीकांत जाधव. या नगरपालिका हद्दीमध्ये नदी वाहते, वाशिम जगबुडी नदी आहे. या जगबुडी नदीच्या किनारी हे सर्व मच्छीमार भगणी आहे. या उन्हामध्ये मच्छी विकत आहेत. वास्तविक पाहता खेड नगरपालिकेने यांना बसण्याची सोय केली पाहिजे होती. या उन्हामध्ये असताना त्यांना शेड मारून दिली पाहिजे, परंतु नगरपालिका याकडे लक्षच देत नाही. मार्केट कुठं आहे? मार्केट देखील मच्छी मार्केट नाही, अशी त्यांची समस्या आहे. आणि नगरपालिका प्रत्येक मच्छीमाराच्या मच्छी विक्रेता आहेत त्यांच्याकडून दर दिवशी 50 रुपये वसुली करते. काही या मच्छी विक्रेते आहेत आणि हा जो पैसा कलेक्ट होतो तो नगरपालिकेमध्ये जमा होतो. जर जनतेकडून किंवा या मच्छीमारांकडून पैसे घेत असतील तर त्यांना शेड बसण्याचा निवारा केला पाहिजे होता, परंतु अद्याप निवारा केलेला नाही. त्याचप्रमाणे आता जर मला असं वाटतं की ज्या मच्छी विकतात त्यांनी 50 रुपये देऊ नयेत, त्यांनी लढा द्यावा असं माझं मत आहे. कारण त्यांच्यावरती त्यांना जी बसण्याची सोय नाही, ती जर बसण्याची सोय करत असतील तरच त्यांनी 50 रुपये द्यावेत. मॅडम, तुमचं काय मत आहे? बोला. आमचं मार्केट बांधत पाहिजे. आम्ही उन्हामध्ये बसतो. आम्हाला इथे सोय नाही. नगरपालिकेला 50 रुपये नेहमी नेत आहे, पण आम्हाला इथे रेग्युलर सोय नाही, बसायला सोय नाही, इथं वास गवत नाही. उन्हामध्ये बसतो नेहमी. वास्तविक पाहता या ज्या महिला आहेत त्यांची गैरसोय होते याच्यासाठी की त्यांना टॉयलेटला जाता येत नाही, कारण या ठिकाणी टॉयलेटची देखील सोय नाही. वास्तविक ही पहिली सोय पाहिजे, ती त्यांनी करावी असं त्यांचं मत आहे. एकंदरीत त्यांचे आम्ही जेव्हा व्हिडिओ घेतले ना त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे. हा बोला मॅडम, बोला. तुम्ही बोला. गावातल्या बायका फिरतात, त्यांची काय हे करायला सोय करतात नाही. आमची सोय करत, आमचे पैसे भरून आमची सोय करत नाही आमची पॉलिसीवाले. परंतु तुम्ही नगरपालिकेत गेला होतात? हा, गेल्या होती 4-5 गेलो, त्यांची दादूच घेत नाही. किती जणी गेला? सर्व ज्या मच्छी 10-12 जणी गेला होतो. 12 जणीच का? ज्या मच्छी विक्रेता सर्व जणी ते येत नाही, ते त्यांना सोय त्यांची आहे, ते कसं येतात आहेत? अहो, मी काय म्हणतो, लक्ष नाही. गेलं त्याचं लक्ष नाही. मग याच्या पुढे या नगरपालिकेवर तुम्ही मोर्चा काढाल का? मोर्चा घेऊन गेलो आम्ही. मोर्चा काढेल का? त्याचं नेतृत्व आम्ही करू, तुम्ही काढाल का? म्हणजे तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. ठीक आहे. या ठिकाणी मी जी मुलाखत घेतली, या ठिकाणी ज्या महिला आहेत कोळी समाजाच्या, त्यांची मुलाखत घेतली. त्या मच्छी विक्रेता आहेत, फार गरीब आहेत आणि त्यांचे मिस्टर नदीमध्ये जातात, समुद्रात जातात. त्यांचा भरोसा नाही, कधी येतील घरामध्ये, कधी जातील. त्या मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या नेहमी या ठिकाणी मच्छी घेऊन येतात
आणि त्यांच्या पोटी नाहीत, दुसरीकडून विकत घेऊन येतात आणि या ठिकाणी जनतेची सोय, जनतेला मच्छी मिळावी याकरिता ते समाजसेवा देखील करतात या थ्रू. तर त्यांचं एकच मत आहे की या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी याकडे लक्ष देऊन, ही बातमी पाहता लक्ष देऊन या ठिकाणी शेड बांधाव्यात त्यांना मच्छीमारांना, की जेणेकरून त्यांचं त्या शेडमधून संरक्षण होऊ शकतं. धन्यवाद. मी बुलंद आवाज या चॅनेलतर्फे आपणास अलर्ट करतो नगराध्यक्षांना की त्वरित यांना शेड बांधून द्यावी, एवढी इच्छा त्यांची आहे. धन्यवाद.